बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। गरिबांच्या जीवावर आरोग्याचा बाजार मांडू देणार नाही, संजय भूपाल कांबळे। जिल्हा संपर्क प्रमुख, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचा शासनाला इशारा। मोफत उपचार बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन। महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार बंद करून नव्याने शुल्क आकारण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या वतीने आज तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। युनियनच्या शिष्टमंडळाने माननीय पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत पाटील आणि सांगली जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व लेखी निवेदन सादर केले। आजारी पडणे हा गुन्हा आहे काय? राज्य शासनाच्या निर्णयानुसार शासकीय रुग्णालयात केस पेपर, तपासणी, औषध उपचार, शस्त्रक्रिया व रुग्णालयीन सेवांवर शुल्क आकारले जाणार असल्याने गरीब, कष्टकरी, माथाडी कामगार, शेतकरी, मजूर व असंघटित क्षेत्रातील कामगारांवर अन्यायाचा डोंगर कोसळणार आहे, असा आरोप युनियनने केला। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे म्हणणे आहे की संविधानातील कलम 21 नुसार आरोग्य हा मूलभूत हक्क आहे, तरीही शासन गरिबांच्या जीवावर आरोग्याचा बाजार मांडत आहे। हा निर्णय अमानुष, अन्यायी व जनविरोधी आहे। सरकारी डॉक्टरांचा खाजगी धंदा, गरिबांची लूट। निवेदनात गंभीर आरोप करण्यात आले आहेत की काही शासकीय डॉक्टर लाखो रुपयांचा पगार घेत असताना खाजगी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात प्रॅक्टिस करून गरीब रुग्णांकडून हजारो लाखो रुपये उकळत आहेत। यामुळे शासन, काही अधिकारी, काही डॉक्टर व भांडवलदार रुग्णालय यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। सरकारी रुग्णालये जाणीवपूर्वक कमकुवत करून खाजगीकरणाला चालना देण्याचा हा कट आहे काय, असा थेट सवाल युनियनने उपस्थित केला आहे। ठाम मागण्या। युनियनच्या वतीने पुढील मागण्या स्पष्ट करण्यात आल्यात। राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा। नव्याने लागू केलेले सर्व शुल्क मागे घ्यावेत। गरीब व कष्टकरी वर्गासाठी मोफत दर्जेदार आरोग्य सेवा अधिक सक्षम करावी। आरोग्य सेवांचे खाजगीकरण थांबवावे। शासकीय डॉक्टरांच्या खाजगी प्रॅक्टिसची चौकशी करून कठोर कारवाई करावी। निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन। युनियनने स्पष्ट इशारा दिला आहे की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र, व्यापक व संघर्षात्मक आंदोलन छेडले जाईल। कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास त्यास पूर्णपणे शासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले। शिष्टमंडळात उपस्थित या भेटीदरम्यान पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरेसर, जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आडाव, मनपा क्षेत्र उपाध्यक्ष मोहन साबळे, शहर अध्यक्ष विनायक मोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, निरीक्षक ऋषिकेश माने, योगेश कुरणे, शिवाजी त्रिमुकेसर, सचिन तेरदाळे, अनिल साबळे, समर्थ मोरे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरोग्य हा हक्क आहे, व्यवसाय नाही। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने शासनाला ठाम शब्दात इशारा दिला आहे की गरिबांच्या जीवाशी खेळ खेळणारा कोणताही निर्णय सहन केला जाणार नाही। आज आम्ही पालकमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा करून आम्ही निवेदन दिलेलं आहे की या सांगलीमध्ये जी काही शासकीय रुग्णालय आहेत यामध्ये जी काय मोफत उपचार पद्धती होती ती मोफत उपचार बंद करून नव्या शुल्काची अंमलबजावणी करण्याची सुरुवात केलेली आहे। खरं म्हणजे ही शासकीय रुग्णालय आहे ती गोरगरिबांची, कष्टकरी, श्रमकर्त्याची ही रुग्णालय आहेत आणि त्याला शेवटची आशा असते की बाबा या रुग्णालयामध्ये माझा पेशंट बरा व्हावा आणि कमी खर्चामध्ये बरा व्हावा। परंतु या रुग्णालयामध्ये आज बघितलं तर संपूर्ण निर्णय प्रक्रिया बाजूला ठेवून किंवा जी काय डिसिजन मेकिंग जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीलासुद्धा ती काय माहिती नाही किंवा आत खाली काय चाललेलं आहे। केस पेपरपासून वरच्या सगळ्या रिपोर्टपर्यंत, टेस्टपर्यंत, एक्सरेपर्यंत या सगळ्यांना फी आकारली जाते आणि ही जी फी आहे ती सर्वसामान्य रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना परवडत नाही आणि पूर्वीप्रमाणेच बाबा ही फी बंद करून पूर्वीप्रमाणे मोफत उपचार चालू करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल या तिन्ही संघटना याच्या वतीनं आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याच्यावर चर्चा करून आम्ही निवेदन सादर केले। धन्यवाद। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांच्या वतीनं आज आम्ही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,
सांगलीचे जिल्हाधिकारी काकडे साहेब यांना विविध विषयासंदर्भात निवेदन दिले, चर्चा केली. त्यात प्रामुख्याने विषय म्हणजे शासकीय रुग्णालय जे राज्यामध्ये आहेत त्या शासकीय रुग्णालयामध्ये सर्वसामान्य जो मोफत उपचार मिळत होता तो मोफत उपचार कुठेतरी बंद करायचा आणि केस पेपरपासून औषध उपचार शस्त्रक्रियेपासून सगळ्यांना शुल्क आकारणी करायचा असा एक निर्णय या महाराष्ट्र शासन स्तरावर होत असल्याचं आम्हाला समजतं आहे. हे अत्यंत चुकीचं आहे, कारण भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जगण्याचा सन्मानाचा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे. भारतीय संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन असेल यांची जबाबदारी आहे. जनतेची जबाबदारी, जनतेचं जे शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवार असेल याची जबाबदारी घेण्याची हे महाराष्ट्र राज्य केंद्र शासनाची जबाबदारी आहे. आणि ह्या जबाबदारीतून कुठंतरी बाजूला व्हायचं आणि ह्या ग्रामीण रुग्णालय असतील, शासकीय जे रुग्णालय आहेत ते कुठंतरी खाजगीकरणाकडे वळवायचं असा प्रयत्न कुठंतरी महाराष्ट्र शासनाचा दिसून येत आहे. आणि जर असं झालेस वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, कारण भारतीय संविधानाने आम्हाला सन्मानने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे जसं पूर्वी मोफत सर्व काही मिळत होतं, केस पेपरपासून औषध उपचार असेल, शस्त्रक्रिया असेल, ते पूर्वीसारखं मोफत मिळावं आणि चांगल्या सुविधा, चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी अशी आम्ही चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सांगली काकडे साहेबांच्या यांच्याकडे मागणी केलेली आहे. आम्हाला आशा आहे चांगल्या प्रकारे निर्णय त्यांनी घेतील आणि हे जे काही निर्णय त्यांनी घेत आहेत शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार बंद करण्याचा तो तात्काळ मागे घेतील अशी आम्ही आशा करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.